महाराष्ट्र लीडरने आमच्या बेळगावला आग लावलेले आहेत. मी म्हणतो अगर हा प्रश्न नाही सुटला तर या महाराष्ट्र लीडरने शूट करायला पाहिजे म्हणतो. हा संताप आहे गेल्या 52 वर्षापासूनचा. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर आणि भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासाठीचा हा संघर्ष. या संघर्षापोटी महाराष्ट्र कर्नाटकचा सीमावर्ती भाग गेली 4 पिढ्या धुमसतोय. जवळपास 25 लाख मराठी भाषिक, भाषा स्वतःची, मातृभाषा, पण ती वापरण्याचा अधिकार नाही ही इथल्या मराठी भाषिकांची कोंडी. कोंडी कानडी नसल्याची आणि मराठी मुलखात नसल्याची. भाषेचं स्वातंत्र्य नाही म्हणून सतत संघर्ष. सरकारच्या पायाभूत सुविधांसाठी, शिक्षणासाठी, रोजगारासाठी आणि मानवी हक्कांसाठी. ही कोंडी सुरू झाली ती 1957 पासून. भाषावार प्रांतरचना झाली आणि अखंड भारतात राज्यकारभाराच्या दृष्टीने सोयीस्कर अशी राज्य अस्तित्वात आली. पण मुळातच 10-10 मैलांवर भाषा बदलणाऱ्या या देशात काही भाषिकांवर अन्यायही झाला. पूर्वीचं बॉम्बे स्टेट मुंबईसह महाराष्ट्र झालं. महाराष्ट्राच्या बाबतीत गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक यांच्या सीमेवरील भागात काही ठिकाणी नाराजी होती. पण सगळ्यात जास्त नाराजी होती ती पूर्वीचं म्हैसूर स्टेट असणाऱ्या कर्नाटकात. कारण सगळ्यात वादग्रस्त असणारं बेळगाव कर्नाटकात गेलं, जिथे मराठी बोलणाऱ्यांचं प्रमाण कानडी भाषिकांपेक्षाही जास्त होतं. तर याच बेळगाव तालुक्यातल्या येळ्ळूरमध्ये 95% लोकसंख्या मराठी भाषिक होती. येळ्ळूर गाव, इथून अशी शेकडो माणसं रोज कामाधंद्यासाठी सायकलनेच बेळगावला जातात, मनात मराठी असल्याचा अभिमान पेटता ठेवत. सीमा प्रश्न सुटेल आणि आपलं गाव महाराष्ट्रात सामील होईल असं त्यांना आधी वाटायचं. गेली 52 वर्ष सीमावासीय देत असलेल्या लढ्याची ज्योत त्यांच्या मनात आहे. गावाच्या वेशीवर महाराष्ट्र राज्य लिहून ही दगदग त्यांनी कायम ठेवली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमा लढ्यात सातत्यानं अग्रभागी असणाऱ्या येळ्ळूर गावानं उभारलेला हा फलक उभारल्यापासून कर्नाटकच्या दृष्टीने येळ्ळूर गाव अतिसंवेदनशील झालं. कित्येक वेळा हा फलक उखडून टाकण्याचाही प्रयत्न झाला, पण येळ्ळूर गावाने तो हाणून पाडला. कारण प्रश्न हक्कांबरोबरच अस्मितेचाही होता. हा प्रश्न एकट्या येळ्ळूरचा नाहीये. कर्नाटकातील 859 खेडी आणि बेळगावसह 6 शहरातल्या तब्बल 25 लाख माणसांचा आहे. त्यांना दैनंदिन व्यवहारात कानडी भाषेमुळे येणाऱ्या असंख्य अडचणींचा आहे. ते महाराष्ट्रवादी म्हणून कर्नाटक सरकारकडून होणाऱ्या त्यांच्यावरच्या अन्यायाचा आहे. देसूर गावातल्या अरविंद काळेसकरांच्या कुटुंबाला 6 महिन्यापासून रेशनच नाहीये. आता हे विलक्षण मग तुम्ही हे चालू झाल्यापासून ते थोडं पिवळं कार्ड मिळालं, ते लाल, त्याच्यावर आम्हाला एक 10 किलो दाणे मिळत होते. ते थोडे दिवस झाल्यानंतर ते बी बंद केले. मग 5 किलो द्यायला लागले. मग ते 5 किलो सुद्धा आणि थोडे दिवसांनी ते बी बंद झालं. आणि आम्हाला साखर देत नाही, तेल थोडं मिळतंय, तांदूळ तर नाहीच. कार्ड असून काय करायचं, देत नाही आम्हाला, देत नाही. आणि आम्ही जनता घर म्हणलो ते बी नाही. कडोलीच्या मुन्नप्पा पाटलांच्या कन्नड सातबारात त्यांचं नाव 3 नंबरला आहे एवढंच त्यांना माहिती आहे. हे नाव काय आहे ते कळत नाही म्हणून सांगलो. ईश्वर यादव पाटील, कल्लापा यादव पाटील, असं कळत नाही. लास्ट कसं म्हटलं, लास्ट म्हणता येते हाय म्हणून सांगितले ना, अंदाज म्हणजे हे सांगितलं हाय अंदाज. बेळगावच्या सरकारी रुग्णालयात आलेल्या जानकीबाईंना आपला आजार कानडीत सांगता येत नाही. नंबरवर सांगतात तिथंच जायचंय. 42 नंबरमध्ये जावा म्हटले, तिकडं गेलो. मग 9 नंबर जावा म्हटले, तिकडं गेलो. शिक्का मारून आणलो, सगळं झालं. खरं कन्नड वाचायला येत नाही, नंबर एवढेच कळतात. लाईट बिल कानडी, हॉस्पिटल कानडी, एसटी स्टँड कानडी, पोलीस स्टेशन कानडी, पंचवार्षिक योजना ही कानडी, असा सगळा भाषिक कोंडमारा. कानडी येत नसणाऱ्यांची आर्थिक पिळवणूक करणारा. पण हा 7-12 चुकीचा आहे काय, हे तुम्हाला काय समजलं? काय नाही, ते तुमचे पेपर आले ते एवढे देवा, एवढे 10,000 द्या, 20,000 द्या, 15,000 रुपये द्या, तुमच्या नावांकडे तो घेस का तलाठी. मग त्यात द्यायचं. मग हे कागद तुमचे म्हणायचं की तुमचं पेपर आता तिथं जाऊन काढून या. देवसूर गावची इकॉनॉमी वीटभट्ट्यावर चालते. इथे 200 वीटभट्ट्या आहेत. गावातल्या विटा आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यात जातात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाव 100% मराठी भाषिक आहे. लोकांना कानडी कळत नाही. देसूर गावातल्या मराठी माणसांनी तयार केलेल्या या विटा कर्नाटक मधल्या अनेक कन्नड मंत्र्यांच्या बंगल्यांना लागलेल्या आहेत.
पण या मंत्र्यांना या भागाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. इतकंच काय, या गावाने निवडून दिलेले भाजपचे आमदारही या भागात कधी फिरकलेले नाही. आपल्याच राज्यातल्या नागरिकांना ही वागणूक देणारी राजकीय मानसिकता. आमदार ह्याच्या आधी आले होते, पण आता ह्या टायमाला इलेक्शन मध्यंतरी इलेक्शन होतं तेव्हा कोणी आले नाही. आपल्याला एकदा येऊन गेले त्याच्या परत आले नाही. अच्छा, इथे कुठले आमदार आहे आता? आहेत ते संजय पाटील आहे. कुणाचे? बीजेपी. अस्सल मराठी असण्याच्या अनेक मूळ खुणा असूनही कर्नाटक सरकारकडून बेळगावचं नाव बेळगावी करण्यात आलं. यावर साहजिकच सीमावासी नाराज आहेत. सीमावासियांच्या जखमेवर मीठ चोळलं जात आहे. 4 कोटींच्या कर्नाटकनं 10 कोटीच्या महाराष्ट्राला धोबीपछाड टाकून चित केला. जे कर्नाटक सरकार आमच्यावर जो जुलूम करते, या जुलमाचा प्रतिकार करण्याचा आमचा हक्क आहे आणि आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत. कदाचित त्यावेळेला हे कर्नाटक सरकार असेल नसेल